शेवटच्या क्षणापर्यंत कोणावर विश्वास होता? आपल्यावरच होता की नाही? आपले माणसं आपल्याला सोडतील. कोरोना वाले जे कारकिर्दीत त्या पेशंटले माहित होतं की नाही की आपली पत्नी हिनच डबा घेऊन, आपला मुलगा हिनच डबा घेऊन आला का, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाडे. भगवंता असं गजेंद्रानं कोणतं काम केलं? सांगितलं बाबा, शेवटच्या क्षणाला भगवंताचंच नामस्मरण केलं. ऐका भगवंता, तुम्हीच सांगता की श्रवण भक्तीचं एवढं मोठं महत्व आहे. श्रोता वर्ग सर्वसाधारण नाही, वक्त्यापेक्षा श्रोत्याला शास्त्रामध्ये उपमा सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. हे गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला भागवतात सांगत. काय केलं भगवंता? की सांगितलं बाबा, अंतकाळी भगवंताचं नामस्मरण केलं. काही का होईना जीवानं शेवटच्या क्षणाले. म्हणून आता तुमच्या इकडचा भाग थोडासा चेंजिंग झाला, भाषेचा बदल होत अशी. मग कधी कधी आयुष्यभर ज्या माणसानं हरिपाठ नाही केला, कथा कीर्तनामध्ये नाहीत गेले, तर मग त्याच्यासाठी काय करतात? म्हणतात आबा नाव घ्या ना. म्हणतात आमच्या भागात म्हणतात, तुमच्या भागात म्हणतात का? का म्हणतात? किंवा मरताना तसं गजेंद्राची परिस्थिती होती. पण आमच्या इकडे तर काही काही खारेल असे आहेत, पोत्याच गंजी आणली म्हणे बाबा, एवढ्यानं तरी आबा म्हणतील. पोत्यातले तूर 2-3 टाचे उकलले, तूर सांडायला लागली, एवढ्या निमित्तानं तरी म्हणतील आबा शिवा. पण पळले वळण एकदा याची आवड लागली की त्याचा आपलमतीच वळण लागते. आबा म्हणत शिवाना, म्हणत टाचा मारा, म्हणत विठ्ठल. काय करा भगवंता? नकरा भगवंताशी प्रश्न करून राहिला. सांगितलं बाबा, गजेंद्रानं एकाच मुखानं नामस्मरण केलं. पहा, श्रवण भक्तीचं एवढं महत्व आहे. पण श्रवण मी दोन्ही कानाने केलं. जर एकासाठी जर भगवंता तुम्ही ज्या सुखा कारणे देव वेडावला ना, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, जर भगवंता एका गजेंद्रानं शेवटचं नामस्मरण मुखानं केलं तर तुम्ही आले, तर मग मी तर 2 कानानं श्रवण केलं. माझ्यासाठी काय आहे? एवढं आहे श्रोता वर्ग. सांगितलं बाबा, गजेंद्रालाही न्यावं लागलं आणि नखरालाही न्यावं लागलं. तसे काही आहे अष्टादश संतांचा. आपल्यालाही या अर्ध्यावर स्टॉप मध्ये कधी कधी परमार्थाची आवड येते नाही. पण सुरुवातला ज्याची पासून आवड आहे की नाही, की संसाराच्या नावे हे थोर भक्ती आवडते देवान संकल्पावी माया संसाराची. आणि हे का तुम्हाला एकदार आवडलं की मग तोच भगवान परमात्मा जसं अष्टादश स्कंदाचं काम केलं तसं आपलंही करायला येतो. पण आपल्याला काय करावं लागेल? विषय येतो त्यांचा झाला नारायण. एकदा करा विषय हा भगवंताले अर्पण केला. विषय कोणते आहे? काम क्रोध लोभ स्वार्थ. एक वेळेला नामदेवरायाची भक्ती पाहून वैकुंठाचे मालक प्रसन्न झाले. नामदेवराय वैकुंठात चालता? जर मी इथं वैकुंठ सोडून जर आला तर तुम्हाला वैकुंठ दाखवतो. तर काय म्हणावं आमच्या संतांनी? वैकुंठास यामा नको धाडू हरी, वैकुंठास यामा नको धाडू हरी, वैकुंठास यामा नको धाडू हरी, वैकुंठास यामा नको धाडू हरी. वासदे पंढरी सर्व काळ, वासदे पंढरी सर्व काळ, वासदे
म्हटलं ज्ञानदेवरायांनी की बाबा भगवंता वैकुंठ कसा आहे, जुनाट झोपडी आहे, तिथं बांधण्याचा प्रयत्न करू नको. मग काय पाहिजे नामदेवराय तुम्हाला? सांगितलं की बाबा जे या मृत्यू लोकातलं जे वैकुंठा जावया तपाचे सायास केला जीवानाश करणे बहु आणि तया पुंडलिके केला उपकारण फेडावया भार पृथ्वीचा. वैकुंठातल्या जेवढं महत्व आहे तसं फार माणूस फार चतुर आहे, पण चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. आमच्या इकडच्या भागात थोडस माणूस तेरवीच्या दिवशी असलं की कीर्तन आमचेच असतात. वैकुंठवासी केला का माणूस? कैलास हो लेने को हरिनाम देने को अन्नदान. ज्याने आयुष्यभर जीवनात केले नाहीत वैकुंठात प्राप्ती होईल. पण माणूस फार चतुर आहे. पण भगवंतानं ज्यानं आपल्याला पाना भगवंत किती चतुर आहे. तुमच्यासारखा जर अंगठा जर असता तर मी अकोले जिल्ह्यात तुमचे पैसे काढले असते मामा. इतके मोठं माणसं बसेल आहेत, यायचा अंगठा एकसारखा एकाचा नाही, थंब दिला तर नाही, ज्याचा थंब दिला त्याचेच पैसे निघतात. मग किती तो भगवान परमात्मा याशी. तरी आपण म्हणतो की देवे दिला देह भजना गोमटा. किती अनमोल शरीर आपल्याला भगवंताने प्रदान केलं. दिली इंद्रिय हातपाय कशासाठी दिले? काम करण्यासाठी दिले का? संसारात काम करावं, पण असो नी संसारी जी विवेक करी वेदशास्त्र उभारी. हेची थोर भक्ती आवडते संकल्पावी माया संसार. हे असं तुमचं जर असलं की मग तो भगवान